सूरज, तू तुझ्या बहिणीला स्नेहाला लाखो रुपये द्यायला तयार होतास ना? मग असं अचानक काय झालं? बरोबर, तुझी बायको बहिणीला पैसे द्यायला नको बोलली असणार, म्हणून तर तू पैसे देत नाहीस. काकीचं बोलणं ऐकून सूरज म्हणाला, हो काकी, तू बरोबर बोलत आहेस. पूजा मला बोलली आहे पैसे देऊ नका म्हणून. काकी, तू एक काम कर, तू तुझ्या वाटणीची जमीन, दागिने, पैसे सगळे तुझ्या मुलीला दे. मी काही बोलणार नाही. तुझ्याजवळ जे काही आहे ते तू सगळं तुझ्या मुलीला दे. मला तुझ्याकडचं काहीच नको आहे. अचानक मुलाचे सूरजचे बदललेले रूप बघून त्याची काकी रेखाताई हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागल्या. सूरजच्या वडिलांना एक भाऊ होता. चांगलं हसतं-खेळतं कुटुंब होतं. खूप जास्त श्रीमंत नव्हते आणि नाही त्यांना त्यांची वडिलोपार्जित संपत्ती होती. जमिनीचे काही तुकडे होते आणि एक छोटंसं घर होतं. त्या घरात सगळे कुटुंब मिळून मिसळून आनंदात राहत होते. सूरज जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा अचानक रात्री त्याच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तसे त्याचे वडील आणि त्याचे काका दोघं त्याच्या आईला दवाखान्यात घेऊन जात असताना नशिबाने असा खेळ खेळला की गडबडीत गाडी चालवत असताना गाडीचा ब्रेक न लागल्यामुळे गाडी सरळ जाऊन झाडावर आदळली. त्या गाडीत असलेले सूरजचे आई वडील आणि त्याचे काका तिघेही कायमचे सोडून गेले. घरात सूरज, त्याची काकी आणि त्याची 18 वर्षांची मुलगी स्नेहा होती. आता तर सूरजवर आई वडील काका गेल्याच्या दुःखासोबत घरातल्या जबाबदारीचा डोंगर येऊन त्याच्या अंगावर पडला. स्वतःला सावरत त्याने त्याची काकी आणि चुलत बहिणीची जबाबदारी पण उचलली. लहान वयातच त्याने काम करायला सुरुवात केली. त्याला सगळ्यात मोठी काळजी होती ती त्याच्या चुलत बहिणीच्या स्नेहाच्या लग्नाची. तिचे लग्नाची वय झाले होते. त्याची काकी सारखी सारखी बोलत होती, सूरज, तुझ्या काकांनी आणि बाबांनी मिळून स्नेहासाठी एक स्थळ बघितलं होतं. सगळं काही ठरलं होतं, फक्त लग्नाची तारीख ठरवायची राहिली होती. आणि देवानं एवढं सगळं काही घडवलं आपल्यासोबत. तू एकदा जाऊन मुलाचं घरदार मुलाला बघून ये आणि सगळं ठरवून ये. मुलीची जात आहे, इज्जतीने तिच्या घरी गेली म्हणजे काळजी राहणार नाही. सूरजला पण त्याच्या काकीचं बोलणं पटलं. त्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या लोकांना सोबत घेऊन ज्या मुलाचं स्थळ त्याच्या बाबांनी आणि काकांनी स्नेहासाठी बघितलं होतं त्यांच्या घरी गेला. ते लोक पण या स्थळासाठी तयार होते. सगळं काही ठरलं होतं. देण्याघेण्याचं फिक्स झालं होतं. तरी पण सूरजने त्याला होईल तेवढं त्याच्या परीने त्याच्या बहिणीच्या लग्नात सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. जो विचार त्याच्या बाबांनी आणि काकांनी पण केला नसेल ते सगळं सूरजने त्याच्या बहिणीला दिलं होतं. सूरजच्या मनात ही काळजी होती की त्याच्या काकीला आणि त्याच्या बहिणीला असं वाटू नये की त्याच्या मागे पुढे बघणारं कोणीच नाही. त्यांना कुठल्याही गोष्टीची काहीच कमी पडू नये. सूरजने स्वतःला पूर्णपणे त्या दोघींसाठी समर्पित करून घेतलं होतं. स्नेहाचं लग्न त्याने खूप छान धुमधडाक्यात केलं. ही गोष्ट वेगळी होती की बहिणीचे लग्न छान करण्यासाठी त्याला लोन घ्यायला लागलं होतं. स्नेहाला लग्नात प्रत्येक गोष्ट त्याने दिली. स्नेहाला अशी कुठलीच गोष्ट नव्हती की ती त्याने दिली नव्हती. लग्नानंतर कर्ज फेडताना त्याची हालत खराब झाली होती. तो कर्ज फेडण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत होता. कसा तरी डोक्यावर असणारा कर्जाचा बोजा त्यांनी उतरवला. सूरजचे स्वतःचे वय आता लग्नाचे झाले होते आणि नशीब असं होतं की खर्च कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. सूरजला पूजाचं स्थळ आलं. त्याला पूजा आवडली आणि खूप साध्या पद्धतीने त्याने स्वतःचं लग्न केलं. पण त्याची बहीण स्नेहा तिचे खर्च सूरजच्या आयुष्यातून कमी व्हायचे नावच घेत नव्हते. लग्नानंतर स्नेहा 15 दिवसाला माहेर येत असायची आणि सासरी जाताना खूप खर्च करत असायची. तिच्या आईसोबत जाऊन तिच्या आवडीच्या साड्या आणि घरातले लागणारे सामान पण घेऊन जायची आणि म्हणायची, आई, माझ्या नवऱ्याचा पगार खूप कमी आहे. एवढ्याशा पगारात घर खर्च भागवणं खूप अवघड होऊन जातं. बघायला गेलं तर स्नेहा खूप लालची झाली होती. माहेरातून सामान भरभरून घेऊन जायची, जणू तिला सवयच झाली होती. आणि तिची आई तिला या सगळ्यामध्ये खूप साथ देत असायची. रेखाताईंच्या मनात कुठे ना कुठे हे बसलं होतं की मी माझी सगळी संपत्ती सूरजच्या नावावर केली आहे, मग सूरजने आमचा सगळा खर्च उचलायलाच पाहिजे. अगदी सेम गोष्ट सूरजच्या मनात पण होती की काकीनं तिचं सगळं काही माझ्या नावावर केलं आहे, मग मला त्यांना बघायलाच लागेल. मग काही जरी झालं तरी चालेल. या सगळ्याच्या नादात सूरजला त्याच्या बायकोवर लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. त्याच्या बायकोने पूजाने त्याला कितीतरी वेळा समजून सांगायचा प्रयत्न केला होता की अहो, जरा खर्च कमी करत जा,
थोडे लक्ष स्वतःच्या कुटुंबावर पण देत जा. बायकोचं बोलणं ऐकून सूरज बायकोला म्हणायचा, पूजा, तुला तर माहीतच आहे, या लोकांचे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. जर मी यांना पैसे नाही दिले तर त्यांना असंच वाटेल की मी फक्त त्यांचा नावापुरताच मुलगा आहे. जर त्यांनी त्यांचं सगळं काही मला दिलं आहे तर मग मला पण त्यांच्यासाठी करायला लागणारच ना. नवऱ्याचं बोलणं ऐकून पूजा त्याच्यासमोर शांत बसत असायची. इकडे स्नेहा छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण माहेरी येत असायची आणि माहेरी आल्यावर जाताना भरभरून सामान घेऊन जायची. या सगळ्यासाठी पैसे सूरजलाच द्यायला लागायचे. असं करता करता स्नेहा 2 मुलांची आई झाली आणि सूरजला पण एक मुलगा झाला. सूरजवर जबाबदाऱ्या वाढतच गेल्या, खर्च वाढत गेला. पण आता स्नेहा आणि तिच्या आईचा नवीन खर्च सुरू झाला होता. स्नेहाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च पण सूरजलाच करायला लागत होता. एक दिवस त्याची काकी म्हणाली, सूरज, तुझ्या ताईचा फोन आला होता. बिचारी खूप टेन्शनमध्ये होती. फोनवर रडत होती. पैसे कमी असल्यामुळे तिच्या मुलाचे शाळेत ॲडमिशन होत नाही. तूच काहीतरी कर, नाहीतर तिचा मुलगा न शिकताच राहील, शाळेत जाणार नाही. बिचारा सूरज काकीला कसं नाही बोलणार. त्याने काकीला विचारल्यावर त्याला समजलं की 10,000 बहिणीला द्यायचे आहेत. सूरज नाही बोलू शकत नव्हता आणि नाही बोलू शकत होता. काकी सारखी बोलत होती म्हणून त्याने दुसऱ्या कुणाकडून 10,000 रुपये उसने घेतले आणि स्नेहाला दिले. मग स्नेहाच्या मुलाच्या शाळेत ॲडमिशन झाले. पण गोष्ट फक्त ॲडमिशन पुरतीच राहिली नाही. दर 2-4 महिन्यांनी स्नेहा आईला रडत फोन करत असायची. ती आईला म्हणायची की आई, माझ्या मुलाची 6 महिन्याची शाळेची फी द्यायची राहिली आहे. जर फी नाही दिली तर शाळेतले त्याला शाळेतून बाहेर काढतील. सारखी धमकी देत असतात. तुझा जावई तर दारूच्या नशेत बुडालेला असतो. मग शाळेची फी कुठून जमा करणार? असं वाटत आहे की माझा मुलगा बिना शिकताच राहणार आहे. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई लगेच पागळून जायची आणि पळत सूरजजवळ यायची. त्याला म्हणायची, सूरज, अरे तुझ्या बहिणीच्या मुलाला शाळेतल्या लोकांनी हाकलून दिलं आहे कारण तिने त्याची शाळेची फी भरली नाही. असं म्हणत त्याची काकी त्याच्याकडे बघायला लागली. इकडे पूजा पण काकीकडे बघत मनातल्या मनात विचार करत होती की त्यांना जेवढी काळजी त्यांच्या मुलीची आहे याच्या अर्धी जरी त्यांनी सूरजबद्दल केली असती तर बरं झालं असतं. कितीतरी वेळा पूजाने सूरजला समजावायचा प्रयत्न केला होता, पण सूरज तिला प्रत्येक वेळी म्हणायचा, पूजा, मला सगळं कळत आहे, पण मी फक्त बोलायचा संकोच करत आहे, लाज ठेवत आहे. नाहीतर समाज, आजूबाजूचे लोक असं बोलू नयेत की या दोघी माझ्या भरोश्यावर आहेत, माझी जबाबदारी आहे आणि मी माझ्या स्वार्थासाठी यांना वारेवर सोडलं. मी सगळीकडून अडकलो आहे. जेव्हा कधी सूरज त्याच्या काकीला म्हणायचा, काकी, यावेळी माझ्याजवळ पैसे नाहीत द्यायला, तेव्हा त्याची काकी तोंड वाकडं करत असायची. 3-4 दिवस ती सूरजसोबत बोलत नसायची. त्याच्या काकीला जेव्हापासून हे समजलं होतं की त्याची बायको पूजा सूरजला पैसे द्यायला नको बोलत असते, तेव्हापासून पूजा त्यांच्यासाठी दुश्मन बनली होती. पूजाला तर त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर बघायची इच्छा पण होत नसायची. त्यांना असं वाटत होतं की पूजा तिच्या नवऱ्याला आमच्याबद्दल भडकवत आहे, नाहीतर सूरज पहिल्यांदा असं करत नव्हता. या गोष्टीवरून घरात भांडणं व्हायची. कसं तरी आयुष्य पुढं चाललं होतं आणि या सगळ्यात मध्ये सूरज भरडला जात होता. नवऱ्याचा नाईलाज बघून पूजा लाचार होती. मनात असून पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण तिच्या चुलत सासूची बाजू वरचढ होती. ती सगळ्या गावात फिरून फिरून सगळ्यांना सांगत असायची की आमचं कोणीच नाही. मी तर सूरजला माझा मुलगा मानला आहे. माझं जे काही होतं ते सगळं काही मी त्याच्या नावावर केलं आहे. आता जसा तो सांगेल तसे आम्ही राहत असतो. गावाच्या समोर रेखाताई स्वतःला खूप बिचारी दाखवत असायच्या. त्यामुळे सूरजवर गावातल्या लोकांचा पण दबाव असायचा. गावातले लोक पण सूरजला सरळ सरळ बोलायचे की सूरज, रेखाताईंनी त्यांचं सगळं काही तुला दिलं आहे, त्यामुळे तू त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत सोडायचं नाहीस. त्यांची काळजी घेत जा, कशाची कमी पडू देऊ नकोस. बिचारा सूरज ज्या समाजात राहत होता त्या समाजाचा दबाव पण त्याच्यावर होता. आयुष्य कसं तरी पुढं जात होतं. वर्ष पुढं निघून गेली, दुनिया बदलली, पण बदलला नव्हता तो फक्त सूरज, त्याच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्यावर खर्चाचा बोजा. त्याच्या काकीच्या आणि बहिणीच्या खर्चातून तो वरच निघत नव्हता.
त्यांच्या खर्चाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस दबत चालला होता. स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर तो ध्यान देत नव्हता. असं करता करता मुलं मोठी झाली. स्नेहाची मुलगी आता लग्नाच्या वयाची झाली होती. एक दिवस त्याची काकी सूरज जवळ आली आणि म्हणाली, अरे सूरज, स्नेहाचा फोन आला होता. खूप काळजीत होती, खूप दुःखी वाटत होती. तिच्या मुलीचं लग्न ठरलं आहे आणि तिचा साखरपुडा आहे. तिने 5 लाख रुपये मागितले आहेत. साखरपुडा हॉटेलमध्ये ठेवला आहे. ती फोनवर रडत होती. ती म्हणाली, आई, पैशाची व्यवस्था झाली नाही तर माझ्या मुलीचं लग्न मोडेल. मी तरी काय करू सूरज? माझा नाईलाज आहे. जर स्नेहाचे वडील असते तर त्यांनी काहीतरी व्यवस्था केली असती. सूरज तर हे सगळं ऐकून आतपर्यंत थरथरून उठला. हळूच त्याच्या तोंडातून निघाले, 5 लाख रुपये? सूरजच्या मजबुरीचा गैरफायदा त्या दोघी मायलेकी चांगलाच घ्यायला लागल्या होत्या. आता हे सगळं पूजाच्या सहन करण्याच्या पलीकडे जायला लागलं होतं. नवऱ्याची हालत, त्याची मजबुरी तिला आतल्या आत खात होती. सूरजच्या अगोदर पूजा तिच्या चुलत सासूला म्हणाली, सासूबाई, पैसे नाही आहेत तर गरज काय आहे ताईंना हॉटेलमध्ये साखरपुडा ठेवायची? साखरपुडा तर घरात पण होऊ शकतो, नाहीतर कुठल्या तरी देवळात पण करू शकतात. जेवढं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरायला हवेत. पूजेचं बोलणं ऐकून तिची चुलत सासू तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागली, पण काही बोलली नाही. खूप बारीक तोंड करून सूरजला म्हणाल्या, आता सूरज, सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे. तिच्या मुलीचं लग्न मोडलं तर सगळं गाव हसायला लागेल. मी तर कुणाला तोंड पण दाखवायच्या लायकीची राहणार नाही. जर तिचे बाबा जिवंत असते तर नक्कीच त्यांनी काही ना काहीतरी केलं असतं. असं म्हणून त्याची काकी तर घरातून निघून गेली. सगळ्यात मोठं नाटक सूरजच्या समोर त्यांनी बिचारी बनायचं केलं होतं. सूरजची काकी घरातून गेल्यानंतर पूजा तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही मला सांगा, किती जमीन आहे त्यांची? ते छोटे छोटे जमिनीचे 2 तुकडे आहेत ना? अहो, ती सगळी जमीन जरी विकली ना तरी एवढे पैसे त्यातून मिळणार नाहीत, जेवढे पैसे तुम्ही आजपर्यंत या दोघी मायलेकींवर खर्च केले आहेत. सूरज, अहो तुम्हीच विचार करा. आई बाबा गेल्यानंतर तुम्हीच त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडीसारखे बनला आहात. छोट्यातला छोटा खर्च पण ते तुमच्याकडून वसूल करत असतात. तुमच्या चुलतीची जबाबदारी तुमच्यावर आहे ते मला माहीत आहे. त्या तुमची जबाबदारी आहेत. त्यांच्या मुलीची पण जबाबदारी होती तुमच्यावर. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तिचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत. पण इथे तर त्यांच्या लग्नानंतर पण त्यांची सगळी जबाबदारी तुमच्याच अंगावर आहे. घरातल्या खर्चापासून ते छोट्या छोट्या सामानांपासून ते त्यांच्या मुलांची जबाबदारी पण तुमच्या अंगावर टाकली आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांना लागणाऱ्या सामानाचा खर्च सगळा तुम्ही करत आहात. आता काय त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या खर्चाचे पण तुम्हीच बघणार आहात का? तुम्हाला तुमचं असं स्वतःचं आयुष्य नाही का? सूरज, अहो तुमची स्वतःची पण मुलं आहेत, तुमचं स्वतःचं पण कुटुंब आहे. कधीतरी तुमचा आणि आमच्याबद्दल पण विचार करा. आता तर फक्त साखरपुडा आहे, यासाठी 5 लाख रुपये मागत आहेत. उद्या जाऊन लग्न होईल, मग तुम्हीच विचार करा त्या तुमच्याकडे किती पैसे मागतील. लग्नातल्या कितीतरी विधी असतात, छोटे मोठे कार्यक्रम असतात, त्यात किती पैसे लागतील. अहो तुम्ही स्वतःला जरी विकले ना तरी त्यांची मागणी कधीच पूर्ण होणार नाही. अशी किती जमीन आहे त्यांची ज्यामुळे तुम्ही तुमचं सगळं आयुष्य पणाला लावले. हे बघा, इथं गोष्ट माझी नाही तर आपल्या मुलांच्या आयुष्याची पण आहे. आज तुम्ही एक काम करा, तुमच्या काकीकडे जा आणि त्यांना सांगा की त्यांनी जे काही त्यांचं तुम्हाला दिलं आहे ते सगळं परत घ्या म्हणावं. आपल्याला त्यांची कुठलीही संपत्ती नको आहे. आणि जर तुम्ही हे बोलू शकत नाही तर मग मी माझ्या मुलांना घेऊन कुठेतरी दुसरीकडे निघून जाईन. भीक मागून मुलांना सांभाळेन, त्यांना वाढवेन, पण परत त्या घरात कधीच माघार येणार नाही. कुठल्याही गोष्टीची एक सीमा असते. जेवढा विचार तुम्ही त्या दोघींच्याबद्दल करत आहात ना त्याचा 1% विचार पण तुमची काकी तुमच्याबद्दल करत असेल असं मला वाटत नाही. असं म्हणत पूजा रडायला लागली. आज तिची सहन करण्याची सीमा संपली होती. आज पहिल्यांदा सूरजला बायकोचं बोलणं पटलं होतं. मागचे त्याचे आयुष्य बघून त्याला पण असं वाटलं की त्याने स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरासाठी काहीच केलं नाही. अर्धे आयुष्य तर निघून गेलं त्या दोघी मायलेकींच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात. पूजाने खूप समजून सांगितल्यानंतर सूरज त्याच्या काकीच्या जवळ गेला आणि म्हणाला, काकी एक काम कर,
माझ्याजवळ तुला द्यायला 5 लाख रुपये तर नाहीत, पण तुमचे जे जमिनीचे 2 तुकडे माझ्या नावावर आहेत ते विकून तू स्नेहाताईला पैसे दे, म्हणजे तिच्या मुलीचा साखरपुडा व्यवस्थित पार पडेल. तू माझी काळजी करू नकोस आणि नाही तुझी स्वतःची. तू तुझी सगळी वाटणी जरी विकलीस ना, तरी मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही. तू माझ्यासोबत माझ्या घरी राहशील. अचानक सूरजचे बदललेले रूप बघून, त्याचं बोलणं ऐकून त्याची काकी हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागली आणि मग नंतर त्यांची नजर पूजाकडे गेली. तेव्हा त्यांना कळालं की हे सगळं पूजानं सूरजला शिकवलं असणार. रेखाताई रागात सूरजला म्हणाल्या, सूरज, तुला नक्कीच सुनबाई पैसे द्यायला नको बोलली असणार. तिच्या बोलण्यात येऊन तू हे सगळं बोलत आहेस ना? चुलतीचे बोलणे ऐकून आज पहिल्यांदा सूरज त्याच्या काकूला म्हणाला, हो काकी, तू बरोबर बोलत आहेस. पूजाने मला समजावून सांगितलं आहे. आज तिने माझे डोळे उघडले आहेत. जे तू करायला पाहिजे होतं एका आईच्या मोठ्या असल्याच्या नात्याने, पण आज ते काम पूजानं केलं आहे. तू तर मला फक्त नावापुरताच मुलगा मानत होतीस. कधी माझ्यावर लक्ष दिलं नाहीस ना, कधी माझी काळजी घेतली नाहीस. कधी माझ्या मुलांची, माझ्या बायकोची काळजी घेतलीस? तुझ्यासाठी फक्त तुझी मुलगी महत्त्वाची होती. तिच्या पुढे आमची किंमत तुझ्या पुढे शून्य होती. तुझ्या मुलीचे भविष्य, तिच्या मुलांचे भविष्य फक्त तुला दिसतं. कधी तू माझ्या भविष्याची चिंता केली आहेस का? तर तुझ्या त्या जमिनीच्या 2 तुकड्यांसाठी मी माझं सगळं आयुष्य पणाला लावलं. आता तर फक्त साखरपुडा आहे, त्यासाठी 5 लाख रुपये पाहिजेत. उद्या परत लग्नासाठी 10 लाख लागतील. मग परत त्यांची मुलं होतील. मग त्यांची पण जबाबदारी परत माझ्या अंगावर येईल. असं करता करता तर मग माझं सगळं आयुष्य निघून जाईल. त्यापेक्षा हे चांगलं होईल की तू तुझी सगळी जमीन तुझ्या मुलीच्या नावावर कर. मग ती विकून तिच्या मुलीचं लग्न करू दे किंवा अजून काही करू दे. मी आता ही सगळी जबाबदारी घेऊन नाही चालू शकत. माझी स्वतःची पण जबाबदारी आहे आणि आता ती मला पूर्ण करायची आहे. आता फक्त माझ्यासाठी माझं कुटुंब आणि तुझी जबाबदारी असेल माझ्यावर. असं म्हणून सूरज घरातून बाहेर निघून गेला. पूजा पण तिच्या खोलीत निघून गेली आणि रेखाताई खांबासारख्या तिथेच उभ्या होत्या. आता तर त्यांचं डोकं चालायचं बंद झालं होतं. जो खेळ त्या एवढी वर्ष सूरजसोबत खेळत आल्या होत्या, आज तो संपला होता. आता त्यांना कळालं होतं आणि समजलं पण होतं की आता सूरजवर त्यांची कुठलीही चाल उपयोगी पडणार नाही.